रसायने पाताळगंगा हद्दीतील बोरिवली परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने नव्याने येणाऱ्या प्रायव्हेट लिमिटेड जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रक्रिया केंद्राविरोधात बैठक आयोजित केली होती। या बैठकीत संबंधित प्रकल्पाला देण्यात आलेल्या जागा त्वरित रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी येत्या सोमवार दिनांक 4 मार्च रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ पाताळगंगा कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी रसायने पाताळगंगा परिसरातील सर्वपक्षीय आणि सामाजिक क्षेत्रातील तसेच सर्व नागरिक उपस्थित होते। या बैठकीत संघर्ष समिती बोरिवलीतर्फे उपस्थितांना जैववैद्यकीय कचरा म्हणजे काय, त्याच्या आरोग्यावर आणि निसर्गावर होणारे दुष्परिणाम आणि गोवंडी येथील नागरिकांना होणारा त्रास म्हणजे कॅन्सर, टीबी, अस्थमा, न्यूमोनिया आणि त्वचारोग इत्यादी आजारांना कशा प्रकारे सामोरे जाता येईल याविषयी माहिती देण्यात आली। तसेच याआधी याच कंपनीला आतकरगाव येथे जागा देण्यात आली होती, पण जनसुनावणी दरम्यान येथील नागरिकांनी विरोध करीत या प्रकल्पाला दिलेली जागा रद्द करण्यासाठी भाग पाडल्याची माहिती यावेळी उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली। या बैठकीला 18 ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी आणि 10 ते 15 किलोमीटर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सर्वांनीच या कंपनीविरोधात आपले विचार मांडत या जीवघेण्या प्रक्रिया केंद्राविरोधात एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले। या कंपनीमुळे जवळपास 90 गावे आणि असंख्य वाड्या असलेल्या परिसराचा नाश होईल असे विभागातील तज्ज्ञांनी वर्तवले आहे। त्यानुसार या प्रकल्पाविरोधात परिसरातील नागरिक 4 मार्च रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ पाताळगंगा कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले। सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायने।